तो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अरे वाह, बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला हम लोगों ने नवोदय के हिसाब से स्टार्ट किया है, उसमें कहीं ना कहीं अपूर्णांकांच्या बाबतीमध्ये जे जे महत्वाच्या गोष्टी होते त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ज्या कोणी मुलांनी किंवा मुलींनी जे आपण घेतलेले 4 व्हिडिओ आहेत बाळा, ते 4चे 4ही व्हिडिओ अगर सपोज छान पद्धतीने अभ्यास करून व्यवस्थित स्वतःचे नोट्स बनवले असतील ना, त्याला जो आपण आज टॉपिक डिस्कस करतोय त्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. ठीक आहे. म्हणजे व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल्स आपण आता जज करतोय की कशा पद्धतीमध्ये नवोदय प्रश्न विचारतो याबाबत. ठीक है ना? आता हालांकि आज का दिन अपना जरा दूसरा था। आज वो नहीं पढ़ने वाले थे जो आज अभी हम लोग पढ़ने वाले हैं। मुझे ऐसा लगा कि मैंने जो स्लाइड लाई थी वो मैंने पढ़ाई नहीं होंगी, लेकिन वो हमने पहले पढ़ चुके थे। तो इसलिए आज कुछ तो भी थोड़ा सा नया करने वाले हैं। तो स्लाइड तो रेडी नहीं है, लेकिन हम लोग पढ़ेंगे जरूर। ठीक है। अब मैं वो सवाल लिख लिख के आपको दूंगा। ठीक है ना? पहले सवाल पहले से ही लिखे हुए रहते थे, अभी सवाल मैं लिख के दूंगा, तो थोड़ा सा वक्त लग सकता है। चलेगा? तो आप लोग रेडी हो आज के क्लास के लिए? तो चलो बच्चा, वो स्टार्ट करने से पहले मैं थोड़ा सा बस आपको इत्याद करा दूं। अपूर्णांक म्हणजे नेमकं काय होते? तुम्ही फ्रॅक्शन हा शब्द तर ऐकला ना शाळेमध्ये, तोच आहे बाळा, दुसरं काही नाही. फ्रॅक्शन. अपूर्णांक म्हणजे काय? तर फ्रॅक्शन. अपूर्णांक हा दुसरा तिसरा काय नसून फ्रॅक्शन आहे. जी कुठली पण संख्या तुम्हाला ए बाय बीच्या फॉर्मॅटमध्ये दिसत असेल, कुठली पण संख्या ए बाय बीच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे वरती संख्या, खाली संख्या, खाली संख्या, वरती संख्या, याचे सगळे आपण प्रकार पण बघितले आहेत. है ना? त्याच्यामध्ये छेदादित अपूर्णांक कोणाला म्हणतात, अंशादित अपूर्णांक कोणाला म्हणतात, थोडा थोडा तुम्हाला रिवाइज करून देतोय. बघा, ए बाय बीच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या प्रत्येक संख्या पी बाय क्यूच्या स्वरूपामध्ये पण राहू शकतो, ज्यामध्ये नेहमी लक्षात ठेवाल क्यू हा कधी पण शून्य नसावा. म्हणजे हे काय सांगता सर तुम्ही? तर माझ्या सांगण्याचा उद्देश काय आहे की वरची संख्या, कोणती संख्या? वरची संख्या आणि खालची संख्या, खालची संख्या, वरची संख्या आणि खालची संख्या. आता वरची संख्या आणि खालची संख्या हे कसं सांगता सर तुम्ही? अरे भाई, वरच्या संख्येला आपण काय म्हणतो रे बाळांनो? अंश. आणि खालच्या संख्येला छेद. म्हणजे जे अंश आणि छेदच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला संख्या दिसली, समजून जायचं की ती संख्या काय आहे? अपूर्णांक आहे. बस. काय आहे? अपूर्णांक. आता यामध्ये एक प्रकार आपण बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर सांगतो, की ज्या ज्या अपूर्णांकामध्ये त्या अपूर्णांकामध्ये मला अंश हा मोठा असतो. अंश मोठा असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? अंशाधीत अपूर्णांक. काय म्हणायचं? अंशाधीत अपूर्णांक. म्हणजे कसा सर, एखादा एक्झाम्पल सांगता का? तर ठीक आहे बाळा. अंश मोठा असते म्हणजे 7/2, अंश मोठा असते म्हणजे 8/3, अंश मोठा असते म्हणजे 10/3 म्हणू शकता. आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सर, कोण तुम्ही सांगाल का आम्हाला? तर अंशाधीत अपूर्णांकाला बाळा इंग्लिश मध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. काय म्हणतात? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ज्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपण रूपांतर करू शकतो, अशा संख्येला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधीत अपूर्णांक असे म्हणतो. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकते, सांगा बाळांनो, कुठल्या अपूर्णांकाला तुम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकता, म्हणजे मिक्स फ्रॅक्शन मध्ये? ते डुक्कर गाडीचा माहित आहे ना, तोच कन्सेप्ट, तो वालाच कन्सेप्ट. ठीक आहे, येतो मी हळूहळू समोर जातो, म्हणजे तुम्हाला फक्त आता रिवाइज करून देतोय, मग त्या प्रश्नांकडे आपण जाऊ. काय काय आपण अभ्यास केलं होतं त्याबद्दल मी तुम्हाला फक्त थोडंफार सांगत आहे. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? अंशाधीत अपूर्णांक समजलं? ज्याचा अंश मोठा म्हणा, ज्याचा अंश मोठा तो म्हणजे अंशाधीत अपूर्णांक. आणि आता समोर बघा रे बाळा, आता थोडस मी चेंज करतो, आणि जर तुम्हाला म्हटलं ज्या अपूर्णांकांचा छेद हा मोठा असतो
तो म्हणजे छेदाधीत अपूर्णांक असतो. आता छेद म्हणजे आता बघा बघा बघा, तुम्ही म्हणाल सर हा छेद म्हणजे इंग्लिशमध्ये सांगा सर, अंश म्हणजे इंग्लिशमध्ये सांगा सर. तर अंश म्हणजे बाळा न्यूमरेटर. कोणता तर? न्यूमरेटर. छेद म्हणजे डिनॉमिनेटर. हे तर शब्द ऐकलं ना, है ना? पण हे शब्द ऐकल्या तर ही काही मोठी गोष्ट नाही आता मराठीमध्ये. न्यूमरेटर म्हणजे अंश म्हणायचं, डिनॉमिनेटर म्हणजे छेद म्हणायचं. काही डाऊट आहे का? थोडसा तरी, बोलूसा तरी, समजलं ना? तर अंश म्हणजे न्यूमरेटर, छेद म्हणजे डिनॉमिनेटर. ओके, है ना? तर बघा, ज्या ठिकाणी डिनॉमिनेटर मोठा म्हणजे छेद मोठा, त्याला काय म्हणाल? छेदाधीत अपूर्णांक. विचारलं जाऊ शकते, विचारलं पण आला होता परीक्षेमध्ये. ठीक आहे, है ना? तर यामध्ये तुम्ही काय लिहाल बाळा? एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगतो ना, तर एक्झाम्पल बघा खूप सोपा आहे. याचा एक्झाम्पल याचा उलटा कराल तरी चालतो. 2/7, 3/8, 3/10, 15/21, काही पण, काही पण. समजलं का? म्हणजे सरळ सरळ सांगू का, एक गोष्ट लक्षात ठेवाल, ज्याचा छेद मोठा तो छेदातीत, ज्याचा अंश मोठा तो अंशातीत. काही डाऊट राहील का? याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सर, तुम्ही सांगाल का? तर याला म्हणतात बाळा प्रॉपर फ्रॅक्शन. कोणता फ्रॅक्शन? प्रॉपर फ्रॅक्शन. हा प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, याचा रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होत नाही. समजलं का? कोणाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होत नाही? छेदाधीत अपूर्णांकाचं, त्याचा छेद मोठा. ठीक आहे, आता म्हणाल सर हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक का, कोणती बला आहे जी, असा विचारात येत असेल तुमच्या. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो पहा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक बद्दल अभ्यास करू आता. पूर्णांक युक्त अपूर्णांक, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बाळांनो? मिक्स्ड फ्रॅक्शन. कोणता फ्रॅक्शन? मिक्स्ड फ्रॅक्शन. क्लियर है? क्लियर है? अब मिक्स्ड फ्रैक्शन को देख लीजिए, समझ लीजिए इसको क्या हम लोग कहेंगे करके. पूर्णांक युक्त अपूर्णांक, यामध्ये मी तुम्हाला एक नोट लिहून पण दिली होती. काय? नेहमी लक्षात ठेवाल की पूर्णांक युक्त अपूर्णांक हा कोणापासून बनतो? तर अंशाधीत, म्हणा अंशाधीत अपूर्णांकापासूनच पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करता येतो. ठीक आहे बघा, जसं एखादं एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. आता हा कशा स्वरूपात असते तर लक्षात ठेवायचं, A/B/C च्या स्वरूपात. म्हणजे 3 पहियेवाली गाडी. कोणती गाडी? 3 पहियेवाली गाडी. त्याला आपण म्हणतो डुक्कर गाडी. कोणती गाडी? डुक्कर गाडी. लक्ष दे, एक्झाम्पल जर मी सांगेल ना बाळा, तर तुम्ही एक्झाम्पल मध्ये असंही लिहू शकता, 3/4/5. हा डुक्कर गाडी. समजलं? 3 पहिये आहेत की नाही आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की मी तुम्हाला म्हटलं की अंशाधित अपूर्णांकापासूनच पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण तयार करू शकतो. तर अंशाधित अपूर्णांक कसं असतं, एक्झाम्पल जर सांगेल तर तुम्ही सांगा बरं, तुम्हीच सांगा. अंशाधित अपूर्णांकाचा एक्झाम्पल एखादा, ज्याचा अंश मोठा म्हणजे काय? तर 4/3 पकडू, झाला? 4/3 पकडू, तुम्ही जसं म्हणतात तसं. तर आता 4/3 तर हा अंशाधित अपूर्णांक आहे, म्हणजे अंश मोठा आहे. त्याचा रूपांतर मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करणे आहे ना. अरे माता, पेन ठेवता, आताच सांगितलं होतं बैल. बघ, 4ला 3ने असं डिवाइड करायचं. 4ला काय करायचं? डिवाइड तर करता येतो सर. 3च्या फळ्यात 4 नाही येत ना जी, पण 3 एक तर करू शकता ना. 3 × 1 = 3. मायनस कराल तर किती उरतो बाळा? 1. समजलं इथपर्यंत? मग काय करायचा? रेलगाडी चालवायची, झुक 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 झुक. तर पहिला प्रवासी कोण मिळाला? त्याच्यानंतर पण एकच मिळाला, त्याच्यानंतर 3 मिळाला. म्हणजे हा कशात झाला? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये झाला की नाही झाला?
झाला की नाही झाला? समजलं नाही समजलं? याला म्हणतात प्रॉपर काय? पूर्णांक युक्त अपूर्णांक. हा हाच दुसरा तिसरा काय नसून काय आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक. म्हणजे दोन म्हणजे हे जे वरती खाली जे संख्या होत्या त्यापासून अजून एक्झाम्पल घेऊ का? म्हणजे अजून समजेल तुम्हाला डिटेलमध्ये. बघा हे सगळे तुम्हाला आहेत बाळांनो, ठीक आहे, केलेले आहेत आपण. पण बघ, जर मी तुम्हाला म्हणेन पुन्हा दुसरा एखादा एक्झाम्पल, 11 म्हणतो मी 7. 11/7. आता 11/7 म्हणजे काय होतं रे? 11ला 7ने भाग दे. 7च्या फळात 11 तर येत नाही, म्हणून 7 1 7. तुम्ही 7 दुने पण घेऊ शकत होत्या, पण 7 दुने 14 होतात, ते मोठे होतील ना, म्हणून 7 1 7. मायनस कराल, 11तून 7 गेले किती? 11तून 7 गेले 4. कोई डाउट? कोई डाउट? पक्का? तो अब मुझे एक बात बताओ, रेलगाड़ी चलाओ धड़ाक से. कैसे? धुक धुक झुक झुक झुक. पहिला प्रवासी, दुसरा प्रवासी, तिसरा प्रवासी. हा झाला तुमचा बाळा काय? पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. समजला? एक प्रश्न तुम्हाला दिलं तर मला मागे सोडून दाखवू शकता का? पाहू बरं कोणाचं उत्तर येतोय. एक प्रश्न मी तुम्हाला देतोय, मला सोडवून दाखवा बाळा. जर मी तुम्हाला म्हटलं की 21 अगर सपोज मी म्हणतो 2, याच्या मला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करून दाखवा. बघूया कोणाचं उत्तर धडाक से पटाफट येतो म्हणून. अरे बाप रे, पूरा चेन्नई एक्सप्रेस है रे तुम्हारी तो, खतरनाक है. चेन्नई एक्सप्रेस. देखो, अब देखो 21 को 2 से डिवाइड किया होगा, बराबर है. 2 1 कितना बचा? फिर नीचे क्या आएगा भाऊ? नहीं, नहीं, गलत हो जाएगा, गलत हो जाएगा. अब एक चीज ध्यान दो, एट अ टाइम आपने एक नीचे ले लिया. अगर सपोज आपने इसको ऐसा कर दिया, रेलगाड़ी चला दिया ऐसा, सपोज, तो क्या होगा? आपने ए लिखा क्या आंसर? 1 1/2. किसने किसने ऐसा लिखा? हाथ ऊपर. किसने किसने ऐसा लिखा? तूने भी कर दिया? हे फिल्म, हे फिल्मचा. अजून कोणी कोणी केला रे? पहा पहा सांगतो मी. असा करता आणि पर्यायामध्ये असंच असते आणि तुम्ही चुकता. असं दिसायला नसते म्हणूनच जग नसते. दिसायला बिलकुल असंच असते बघा पर्यायामध्ये पाहाल. एक पर्याय जरूर ते देणार, त्यांना माहित आहे की मुलं कुठे गलती करतात जाऊन. काय लक्षात ठेवाल? लक्ष द्या बाळा, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे तुम्ही चुकता आणि कसे चुकता ते पहा. आता सांगण्याचा माझा उद्देश 21 ला आता तुम्हाला भागाकार नाही करताय का बया हो? 2 1 हा, त्याच्यानंतर किती उरलं? 1. पण ऍट अ टाइम तुम्ही एकच संख्या खाली घेऊ शकता. घेतलं, घेतलं ना खाली. आता ते 2 पेक्षा लहान आहे की मोठी आहे? लहान आहे. त्याला थोडस मोठं करायसाठी काय करता? 2 0 0 करता. आता किती उरलं? 1 झाला. आता समोर नाही जाऊ शकत आपण, कारण की समोर एखादा अंक उरला आहे का? एक तरी अंक उरलाय का समोर? नाही. तर आता रेलगाडी चालवावं लागेल. म्हणजे कसं? झुक 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 झुक. थांब रे बाळा, सांगतो तुझा पण डाऊट. त्याच्यानंतर पहिला कोण प्रवासी? 10. मग कोण प्रवासी? 1. मग कोण प्रवासी? 2. तर आता हा उत्तर बरोबर. असा कोणाचा आलता? असा कोणाचा आलता? गुड 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 गुड. असा ऐक ऐक ऐक, असा ज्यांचा आलता आणि याच्या आधी ज्यांचा आलता, याच्या आधी कोणाचा आला होता हात उपर? हा, त्यांनी यांच्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवावे. टाळ्या वाजवावे. हा, गुड. समजलं? आता कोणी कोणी तुर्राम खान असं पण केलं असेल की सर 21 ला 2 ने मी डायरेक्ट गुणाकार केलो जी. 2 10 20. असंही चालतंय. 2 10 20 असाही चालतो. बढिया. डायरेक्ट रेलगाडी.
1/, असंही उत्तर. असा कोणी कोणी केला? गुड. ज्यांनी असं केलं असेल ते पण बरोबर, ज्यांनी असं केलं असेल ते पण बरोबर. काही डाऊट आहे का? आहे. ते फालतू गोष्टीच्या डिस्कशन नाही करायचं. कोणी अगर सपोज बघत असेल, ठीक आहे, तर त्याला किंवा तिला त्रास असेल, त्याला समजलं नसेल म्हणून बघत असेल. तर त्या गोष्टीसाठी बाळा, मधात तुला पण सांगितलं, तू जास्त मधामध्ये बोलतोय का आजकाल? तुला तिच्यासारखं बनायचं आहे का? आठवते का ती कोण? है ना? तसं नाही बनायचं आहे आपलं. मधामध्ये तमतम नाही करायचं. जितकं तुम्ही शांत राहाल, अभ्यासामध्ये फोकस तितकं राहील. जितकं जास्त बडबड कराल, तितकं जास्त अभ्यासामध्ये तुमचा फोकस राहणार नाही. हे लक्षात घ्या. कोणी अगर बघत आहे ना गुडिया, तर बघू दे ना, काय हरकत नाही. त्रास असेल सांगायचं ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी गोष्ट आपल्याला येतो ना, कोणी अगर विचारत असेल तर बिनधास्त सांगा. बिनधास्त सांगायचं. होतो काय की तुम्ही सांगत असताना तिला तर ठीक आहे, ते गोष्ट समजून जाणार, पण तुम्ही इतकं छान बनता की त्याचं काही हद नाही. शौर्य माहित आहे तुम्हाला? शौर्य, ऋषिता, चारुलता हे सगळेजण एकमेकांना सांगत होते. आणि कोणी त्यांना विचारलं तर ते पण मस्तपैकी त्यांना एक्सप्लेन करत होते. स्वतःहून नाही. तुम्हाला स्वतःहून कोणी सांगायची गरज आहे म्हटलंय का मी? नाही. जेव्हापर्यंत समोरचा व्यक्ती तुम्हाला विचारत नाही, तेव्हापर्यंत स्वतःचं अस्तित्व दाखवायचं पण. मधामध्ये ते तमतम करणं होतं. समजलं का? हे लक्षात ठेवा आतापासून. मधामधात एक तर तमतम करायचं नाही आणि स्वतःहून सांगण्याचा प्रयत्न करायचा नाही. जेव्हापर्यंत समोरचा व्यक्ती तुम्हाला काही विचारत नाही तेव्हापर्यंत. नाही तर मग त्यांना शहाणे समजतात. काय समजतात? शहाणे. म्हणजे असता तुम्ही शहाणे, तसा नाही, ठीक आहे, पण स्वतःहून कशाला दाखवणे रे? बरोबर आहे की नाही? अन गुडिया, काही असलं ना त्रास बाळा तर बिलकुल विचारायचं आणि सांगायला हिचकिचायचं नाही. तू पण माझं बघते बघू दे ना यार, काय फरक पडतो? समजलं? ठीक आहे. त्याच्यामध्ये कमीपणा तुम्हीही फील नाही करायचा आणि तुम्ही फील नाही करायचं. हे लक्षात घ्या. एखाद्याला छान करणे हा जर तुमच्या नाही, हे लक्षात घ्या. जोरदार पैसे देण्यापेक्षा ती गोष्ट पटवून देणे, सांगणे, या मागचा जोरदार पुण्य दुसरा कुठलंच नाही. समजलं? समजलं? समजलं की नाही समजलं? की तुमचे जे शब्द जे काम करतात ना, त्याच्यापेक्षा दुसरा कुठल्याच गोष्टी काम करत नाही, हे लक्षात घ्या. समजलं? समोर जाऊया आता. अरे जाऊया. बघा बघा. की पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं? पूर्णांकयुक्त मध्ये रूपांतर कसं करायचं? आता पूर्णांकयुक्त पूर्णांकाच्या रूपांतर आपण अंशाधित अपूर्णांकामध्ये रूपांतर करून पाहू. चालेल का? हा पण सांगितलाय मी तुम्हाला. हेडिंग काय देतो मी आता, की पूर्णांक युक्त अपूर्णांका मध्ये सॉरी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा रूपांतर अंशाधित अपूर्णांका करणे. एक नंबर. पहा, सगळ्यात सोपा प्रकार आहे. सगळ्यात सोपा. याच्यापेक्षा तर तो होताच आधीचा. होता ना? सोपा वाटला होता. आता एक काम करू ना आपण, तोच एक्झाम्पल घेऊ, नाही घेऊ. झाला? आता बघा काय होतं रे, तो 1/3 आलं होतं. ठीक आहे, तुम्हाला मी हा आणून दाखवतो. आणि 4/7 आलं होतं, तुम्हाला मी हा आणून दाखवतो. आणि तुमच्या 10/2 आलं होतं, तर 21/2 आणून दाखवतो. चालेल? आता बघा 1/3, 1/4/7. लक्षात ठेवा. काय म्हटलं मी? 1/3 पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बाळा मीच विसरलो. नाही, 1/4/7. आणि दुसरा लक्षात ठेवा ना, 1/4/7. आणि तिसरा बाळा 1/2. असंच होतं. चला, आता याचं रूपांतर आपण अंशाधित अपूर्णांकामध्ये करून पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये सांगेन मी तुम्हाला, सगळ्यात महत्वाची, की बघ 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 बघ, याच्या आधी आपण काय केलं होतं,
अंशाधित अपूर्णांकांचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये केलं होतं. बरोबर आहे. आता आपण उलटा करतोय आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा रूपांतर अंशाधित मध्ये करते. बघ, त्यामध्ये करत असताना एक साधा नियम लक्षात ठेवायचा. हा तुम्हाला माहित आहे ना, ए बी बाय सी हा म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला. म्हणा खालची संख्या मधातल्या सोबत गुणाकार करणे, आलेला गुणाकार वरच्या संख्येसोबत प्लस करणे आणि खालची संख्या जशीची तशी लिहिणे. म्हणजे बघ इकडे सांगतोय मी, म्हणजे काय कराल तुम्ही, सी इंटू ए प्लस सी करायचं भागिला खालची संख्या जशीची तशी. हा नियम इथे लागतो. तर कसं लागतो बघा. काय म्हटलं मी, खालची संख्या मधातली सांगा, 3 गुणिला 1 प्लस काय बाळा वरची संख्या 1 भागिला खालची संख्या. 3 1 3 प्लस 1 आणि भागीला 3, 3 आणि 1 4 भागीला 3 तुमचा उत्तर. काय खूप कठीण होतं का. आता याबद्दल बघ रे बाळा, याबद्दल बघ पुन्हा. आता 7 गुणीला काय करायचं, 7 गुणीला 1 त्याच्यानंतर प्लस 4 भागीला 7. नाही समजलं तर मी काय म्हणतो, 7 1 7 होतो प्लस 4 होतो भागीला 7. 7 आणि 4 किती बाळा, 11 भागीला किती रे 7. हा तुमचा उत्तर. तर मग मला हा करून नाही दाखवू शकत तुम्ही. बरं मीच सांगतो, दुसरा 2 प्रश्न तुम्हाला देतो. हा मी सांगून देतो. आता मी एक बघा बघा एक टिरिक सांगतो, पाय टिरिक कसं करायचं. आता अशी भानगड करण्यापेक्षा आपल्याला माहित आहे ना, खालची संख्या मधातल्या सोबत आपण काय करतो, गुणाकार. खालची संख्या मधातल्या संख्येसोबत काय करतो, गुणाकार, आणि वरच्या सोबत बेरीज करतो. हा माहिती आहे ना, हा पटलाय ना तुम्हाला. तर मग डायरेक्ट गुणाकार नाही करू शकत. 2 20 प्लस 1 आणि भागीला काय, झालं उत्तर. समजला. म्हणजे अशी भानगड करण्यापेक्षा, अय माधुरी काय नाव आहे बाळा तुझं, हा मृणाली, काय करायचं, 2 20 आणि 20 अधिक 1 21 भागीला 2. इतकं करायची काही गरज नाही. काय डाऊट, काय डाऊट. आता मी तुम्हाला काही प्रश्न देतो, मला तुम्ही करून दाखवा. ठीक आहे. बघ बघ, जर मी म्हटलं तुम्हाला 5 3 बाय 8 याचं उत्तर सांगाल. 3 5 बाय नंतर तिसरा 12 2 बाय 3. सगळ्यांचे उत्तर सांगा. सगळे पहिले सोडवून टाका तिन्ही, आणि त्यानंतर मी एका एकाला विचारतो, त्यांनी मग सांगावं. कोणी स्वतःहून सांगणार नाही जेव्हापर्यंत मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. जल्दी बघा बघा, छान केलं ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिले, खूप छान दिलात. आता फक्त बघा इकडे लक्ष द्या. ज्यांना ज्यांना उत्तर आले नाही त्यांनी लक्ष द्या. आता व्यवस्थित समजून घे मी काय म्हटलं होतं. बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा रे. याच्या आधी जे मी 3 प्रश्न घेतले ना, ते मी त्याच त्या हिशोबाने सांगितलं की तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याला डील कराल. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला फाडे खूप छान पद्धतीने आले पाहिजे. तुम्ही म्हणाल की तुमचे फाडे तुम्हाला येत नाही, तर मग सत्यानाश काम. फाडे तर जोरदार पाहिजे, म्हणजे पाहिजेच पाहिजे. आता इथे पहा, पहिला प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करून दाखवतो. इथे बघ काय, ही खालची संख्या मधातल्या सोबत काय, 8 इंटू 5 आणि वरच्या सोबत काय प्लस काय, तर 3 भागीला खालची संख्या म्हटलं होतं मी. म्हणजे 8 पंचे किती होतात 40 प्लस 3 करायचं भागीला 8 म्हणजे 43 भागीला 8. नाही समजलं, कठीण होतं का, सोपं होतं ना रे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा वाला बघ, हा वाला बघ. त्याच्यानंतर 11 इंटू 3 करायचा प्लस 5 करायचा भागीला 11. समजलं, काही टेन्शन नाही. 11 तिरी किती होतात बाळा 33 प्लस 5 करणे भागीला 11 म्हणजे 38 भागीला 11. 37 नाही होत. समजलं. हा आता नेक्स्ट वाला हा महासोपी होता. असं लक्ष दे, तिरी बारी
पेक्षा भारी ती एकच आहे 33. ते 12ला 3ने गुणाकार करणे प्लस 2 करणे भागीला 3. ते 12 तिरी 36 प्लस 2 36. 38 भागीला 3 तुमचा उत्तर. असं प्रकार होतं बघा. काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट आहे कोणाला? थोडसा तरी पक्का? तर चला समोर जाऊया आपण आता. हा सगळं झालं तुमचं आता. अंशादित अपूर्णांक समजलं, छेदादित अपूर्णांक समजलं, पूर्णांक युक्त अपूर्णांक समजलं ना? आता मी प्रत्येकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे पण सांगितलं होतं. छोटं छोटं सांगून देतो पहा. जर मला बेरीज करायचं आहे 2/3 प्लस 1/3 सोबत. चल इथे एक काम करतो मी, लक्ष दे. इथे काय करतो मी की 4/3 ला 1/3 सोबत बेरीज करायची. आता बघा यांना माहिती आहे, टेन्शन नको घ्या. ज्यांना येत नाही त्यांनी लक्ष द्या. ठीक आहे ना? लक्ष दे बाई. काय करणे, मी हा नियम सांगितलं होतं की जर खालची छेद मध्ये असलेली संख्या हे जर समान असेल ना बाळा, खालील छेद मध्ये असलेली संख्या जर समान असेल, त्या अंशामध्ये असलेल्या प्रत्येक अंकांची तुम्ही बेरीज असेल तर बेरीज करू शकता, वजाबाकी असेल तर वजाबाकी करू शकता. म्हणजे खालची संख्या 3 आणि 3 दोन्ही ठिकाणी समान आहे, तर अशा वेळेस वरची संख्या 4 + 1 डायरेक्ट करणे भागीला 3 करणे. 4 ने 1 बाळा 5 भागीला 3. काही डाऊट आहे का? जर मी तुम्हाला म्हटलं पाय, थोडासा प्रश्न घुमवून टाकलं आणि असं म्हटलं बाळा की बघ की 10/3 प्लस 2/3, तर याचं काय कराल रे? एक्झॅक्टली. पण लक्ष द्या, खालची संख्या समान आहे म्हणून वरच्या प्रत्येक अंकांची बेरीज करणे, तसं ठेवणे. 10 + 2 म्हणजे किती? 12. हा तुमचा उत्तर नाही आहे. का नाही आहे? भलेही उत्तर दिसतोय. एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की 3च्या फळ्यात 12 येतात ना, म्हणून 3 1 3 आणि 3 × 12 म्हणजे तुमचं उत्तर 4 यार. किती आलं बाळा तुमचं उत्तर? 4. किती आलं? 4. समजलं का? हा एक लक्षात ठेवायचं. काही डाऊट आहे का इथे? पक्का? एक प्रश्न दिले तर तुम्ही सोडवू शकाल का? चला बरं, मला सोडवून दाखवा बरं बाळांनो. मग जर मी तुम्हाला म्हटलं बघा, तिसरा प्रश्न, जर मी तुम्हाला म्हणतो 15/7, ठीक आहे, प्लस 6/7, पाहू कोणाचं उत्तर येतं ते. गुड. छान. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केलं असणार रे तुम्ही? बघा काय केलं असणार, खालची संख्या समान आहे ना, म्हणून वरच्या संख्येला डायरेक्ट तुम्ही बेरीज केला असाल. तर 15 ने 6 किती होतात? तर 21 भागीला 7. 7 किती जा? तिरी जा, म्हणजे तुमचा उत्तर रेडी. नाही समजलं का? इतकं सोपं असते रे. फक्त ते प्रकार आपल्याला समजायला पाहिजे, हे महत्वाची गोष्ट. काही डाऊट आहे कोणाला? थोडस तरी पक्का? आणि हे सगळे आपले झालेले आहेत. मी फक्त रिव्हिजन घेतोय म्हणून इतकं. नाही तर आपण ज्या आपल्या ओरिजिनल क्लासमध्ये तुम्ही मला माहित असेल, प्रत्येक प्रकार बेरीजच्या रिगार्डिंग वेगळं लेक्चर घेतलं होतं, वजाबाकी रिगार्डिंग वेगळं लेक्चर होतं, गुणाकारा रिगार्डिंग वेगळं लेक्चर होतं, भागाकारा रिगार्डिंग वेगळं लेक्चर होतं आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकाबाबत पण वेगळं चॅप्टर होतं. म्हणजे आपण एक असे वेगळे भाग तयार केलेले आहेत. आता वेगळे भाग आम्ही त्या आमचे जे ऍप आहेत त्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे. तुम्हाला पण अगर सपोज वाटत असेल की नाही आमच्यासोबत जुळलं पाहिजे, तुम्हाला पण अगर सपोज आमच्यासोबत अभ्यास केलं पाहिजे असं वाटत असेल, जे नंबर खाली फ्लॅश होतोय त्यामध्ये तुम्ही कॉल करून सगळे डिटेल विचारू शकता. आमच्या थ्रू तुम्हाला एक ऍप मिळणार, त्याच्या थ्रू आम्ही छान पद्धतीने अभ्यास करतो. सकाळी 2 तास, रात्री 1 तास, अशा पद्धतीने आमचा एक शेड्यूल असतो, है ना? तर अगर सपोज अगर बच्चा वैसा नहीं चाहता है, यूट्यूब के थ्रू भी हमारे साथ टच में रहे, तो भी वो आराम से इस पर्टिकुलर नवोदय एग्जाम को फेस कर पाएगा. तो इसलिए कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलिएगा. तो चलो सामने बढ़ते हैं बच्चा, सन्न पिकअप तन्न एवरेज में.
कैसा? तो अभी पढ़ते हैं थोड़ा सा नया वाला. क्या? अभी अगर सपोज नीचे सेम नाही रहे असा मनामध्ये येत असेल ते झालंय ना आपलं. ठीक आहे. जर खालची संख्या छेद हा समान नसेल, जर मी म्हटलं 2/3 प्लस 1/5, अरे रे 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 सर, आता तर समान खालची संख्या नाही आहे, तर मग काय केलं पाहिजे? तर अशा वेळेस तिरपा गुणाकार करायचा. काय करायचा? तिरपा. तिरपा गुणाकार करत असताना वरची संख्या खालच्या सोबत, खालची संख्या वरच्या सोबत आणि खालची संख्या खालच्या सोबत. मस्तपैकी असा का करणे? स्माइली बनवणे आणि मस्त त्याचे हातपाय बनवणे आणि मस्तपैकी त्याचा पाय बनवणे. याचं नाव आहे कोण? याचं नाव आहे नाही टूरक्या. याचं नाव काय आहे? टूरक्या. आता थांबा, अगर सपोज तुम्हाला वाटत असेल की मी सर याला टुर्की बनवू, टुर्की, तर घ्या टुर्की झाली. आता काय झाला? टुर्की झाली. ठीक आहे. चला चला चला, समजलं ना? अरे ते तर सोडा रे, ये तो ऐसे ही बना दिया, ये तो मेरी कला है. वाव. याला आपण की नाही वर्ल्ड मध्ये पेश करू, म्युझियम मध्ये ठेवू, इतकी जोरदार कला आहे आपली, हो ना का? वाव. मी किती खतरनाक चित्रकार आहे. वाव. मला स्वतःलाच पाहून नाही. वाव वाव. बघा बघा. चला चला देखो, फिर से तो खतरनाक डायग्राम आप लोग निकालते हो रे बाबा. ते कोणाची तरी डायग्राम व्हायची हो वाटते. ए अल्जेब्रा पहा इकडे. तर पहिला काय करणे? 2 गुणिला 5 कसं आहे म्हणून प्लस खालची वरच्या सोबत 3 गुणिला 1 भागीला बाळा 3 गुणिला 5. आता हा काही काही जे नवीन मुलं आहेत त्यांना समजवण्यासाठी असं सांगतोय, नाही तर आपण असं करतो का? आपण डायरेक्ट डायरेक्ट करतो. ठीक आहे. चला बघा, 2 पंचे किती बाळा? 10. ही स्टेप डायरेक्ट घ्यायची, म्हणजे 2 पंचे पटकन 10 म्हणता आल्या पाहिजे. प्लस आहे म्हणून प्लस ठेवायचं. मग 3 एक बघ 3 भागीला 3 5 15 असं थोडस स्टेप घ्यायचं. आता 10 आणि 3 बाळा 13 भागीला किती? 15. हा तुमचं काय होणार? उत्तर आहे. नाही पण आता कटत असेल तर काटायचं, पण कटत नसेल तर कशाला काटायचं? आता आता बघा बघा, एक अजून सांगून देतो म्हणजे बरं राहणार. तर मी म्हणेल तुम्हाला 7 प्लस 5/8. टेन्शन घ्यायचा नाही. कसं बाळा? वरची खालच्या सोबत 3 गुणिला 8 डायरेक्ट करू शकता. डायरेक्ट करू शकता. काय म्हटलं मी? 3 गुणिला 8 पटकन सांगा. 3 8 24. मग प्लस आहे म्हणून प्लस सांगा. 7 × 5 पटकन सांगा. 35. आणि खाली काय करतो आपण? 7 गुणिला 8 हा पण डायरेक्ट तोंडी करू शकतो. 7 8 56. म्हणजे ही स्टेप न करता डायरेक्टली तुम्ही 3 8 24 लिहू शकता. प्लस आहे म्हणून प्लस लिहू शकता आणि 7 5 35 लिहू शकता. काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? चला, भागाकार 7 8 56 लिहू शकता. काही डाऊट? चला, तर आता 24 ला 35 ने बेरीज करायची आहे. तुम्ही काय करता माहित आहे का? 24 ला आणि असं 35 ला साईडला नेऊन प्लस करता. असा करायचा नाही. काय करायचा? पण 4 एकक स्थान याचं, एकक स्थान त्याचं, दोन्ही संख्यांच्या एकक स्थानांची बेरीज मनामध्ये करायची. कसं? 4 आणि 5 किती होतात? 9. पहिला लिहायचं 9. त्याच्यानंतर 2 आणि 3 किती होतात? 5 भागीला 56. हा तुमचा उत्तर राहा. काही डाऊट बाळांनो? आता मला एक मी प्रश्न देतोय, मला करून दाखवा रे. पाहू तुम्हाला कितपर समजलं ते. ठीक आहे. बघा, जर मी म्हणेल तुम्हाला की 3/5 प्लस 8/7 याचं उत्तर काढून दाखवा. पाहू कोणाचं उत्तर येतो नेमकं. बघूया. आलं प्रत्येकाचं? काय कायचं येण्यास आहे. करू करू करू, वेट 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 करू, वाट पाहून. आलं आलं तुझं ग माधुरी? मृणाली
आलं आलं तुझं आलं का? बघ कसं करायचं बाळा. एक तर मनामध्ये करू शकता, नाहीतर याच्या तुझं आलं का रे बाळा? नाही आलं? नाही समजलं तुला? हा बघ काय करणे. काय नाव आहे तुझं? कनिष. काय कनिष, मी का म्हणतो, हा जो वरची संख्या राहते ना पहिल्याची, त्याच्या दुसऱ्याच्या या खालच्या संख्येनं गुणाकार करायचा. म्हणजे कसा? 3 गुणिला का भाऊ 7, हा प्लस दिसते म्हणून प्लस करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 गुणिला खालची संख्या नाही, हे वरची संख्या, 5 गुणिला 8 करायचा, भागीला खालची संख्या 5 गुणिला 7 करायची. काय म्हटलं मी, समजावून सांगू शकशील का आता? काय करणे, तर पहिल्या संख्येची वरची संख्या, दुसऱ्या संख्येच्या खालची संख्या यांची गुणाकार करणे. मधामध्ये प्लस आहे म्हणून प्लस, पहिल्या संख्येची खालची संख्या, दुसऱ्या संख्येची वरची संख्या गुणाकार करणे. कधी पण लक्षात ठेवाल, सुरुवात करत असताना याचा गुणाकार याच्या सोबतच झाला पाहिजे. जर तुम्ही सुरुवात 5 गुणिला 8 केल्या तर तो चुकून जाणार. बेरीज मध्ये चालते, वजाबाकी मध्ये चालत नाही. अरे बेरीज मध्ये काही टेन्शन नाही. 3 + 4 किती होतात? आणि 4 + 3 किती होतात? चालतं ना? ठीक आहे. चल बघ, 3 7 मग तुम्हाला आला पाहिजे पटकन 21, 5 8 तुम्हाला आला पाहिजे पटकन 40, आणि 5 7 35 तुम्हाला झाला पाहिजे. हा, फाडे ज्याला येतात तो पटकन धडाधड उत्तर काढू शकतो, हा लक्षात घे. फाडे येणे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता मला सांग, एक अन आता पहा, एकच स्थानची बेरीज एक अन टकल्या 2 अन 4 भागीला हा तुमचा उत्तर. काही डाऊट आहे का कोणाला? काही डाऊट आहे का कोणाला? थोडसा तरी. गुड गुड. ज्यांचं आलं होतं खूप छान, ज्यांचं नव्हतं आलं, समजलं? समझ बाड़ा? समझला का? चलो नेक्स्ट. चलो नेक्स्ट टॉपिक के तरफ जाते हैं. जसा हा बेरीज होता ना बाळा, तसाच तुमचं काय होती? वजाबाकी. कोणती काकी? वजाबाकी. समजलं का? समजलं का? बघा बाळांनो, आता की नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो छानवाली. ठीक आहे. पाय हा, मी की नाही एका गावी गेलो होतो. तिथं काय नाही एक राजा होता. हो, बहुत मोठा राजा होता. त्याची का नाही एक राणी होती, तेही बहुत मोठी राणी होती. ठीक आहे. आणि दोनही मेलेगा आणि खतम कहाणी झाली. समजला का? कहाणी कहाणी तुमची या ठिकाणी संपली. समजला का? समजला का? हाँ, एक होता राजा, एक होती राणी, दोनों मर गए, खत्म कहानी. कशी वाटली माझी कहाणी? थँक्यू 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 थँक्यू. चलो चलो, टॅलेंट बोलते नाही, वा वा वा. आता आपण बघणार आहोत कोणती काकी? वजाबाकी. कोणती काकी? वजाबाकी. तर पहाजी, अय अय काके, इकडे पाय, कुठे पाहतेस तिकडे पाय. पाय, मी का म्हणतो, वजाबाकीमध्ये पण तोच नियम जो याच्या आधी मी सांगितलं होतं तुम्हाला. जर खालच्या संख्या बाळा अगर समान आहेत, ठीक आहे, तर डायरेक्ट काय करायचं, वरच्या संख्येला मायनस करायचं. चल लक्ष दे. काय म्हणतोय मी, ती काय म्हणत होतो की 3 मधून 2 गेले, वरची डायरेक्ट मायनस करायचा आणि खाली काय 7. नाही, 3तून 2 गेलं बाळा, 1/7. सोपं होतं हा. जर मी तुम्हाला प्रश्न दिला, करून दाखव सकाळ, 5/8 मायनस 3/8 उत्तर. गुड. पण तो उत्तर नाही. काय, खालची संख्या समान आहे ना, तर वरच्या संख्यांना डायरेक्ट मायनस करायचं. 5तून 3 गेलं बाळा 2, खाली 8. पण हा उत्तर आहे का? काऊन नाही आहे? कारण की त्याला सरळ रूप द्यायचं. बे एक बे होते, बे दुने बे दुने 4 होतात, आणि हा बे 8, म्हणून तुमचं उत्तर 1/4. असं करायचं. समजलं? सोपं होतं. समजलं? सोपं होतं. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला वेगळा प्रश्न घुमवून टाकलं, आणि जर मी म्हणतोय बाळांनो
तर 3/8 मधून 1/5 मला मायनस करायचं. टेन्शन घ्यायचा नाही. आता खालची संख्या समान आहे का? खालची संख्या समान आहे का रे? नाही आहे. तर मग वरची संख्या पकडायची, दिमाग खराब. वरची संख्या कोणती? वरची संख्या पाय. अरे रे सॉरी, खालची संख्या समान आहे का? नाही. तर अशा वेळेस गुणाकार करायचा, तिरपा गुणाकार. कसा तिरपा गुणाकार? याला याच्यासोबत, याला याच्यासोबत, याला याच्यासोबत. चला बरं, 3 × 5 मायनस आहे म्हणून -8 × 1 भागिला 8 × 5. आणि हे तुम्ही मनात पण करू शकत होता ना रे. कसं? 3×5 = 15 मायनस आहे म्हणून 8×1 भागिला 8×5 15तून 8 गेले किती रे बाळा? भागिला किती? हा तुमचा उत्तर. एक जर प्रश्न तुम्हाला दिलं तर करून दाखवा बरं मला. 8/9 मायनस 3/2. पाहू कोणाचं उत्तर येतो पहिले. जल्दी लावा दिमाग. कर बाळा, दिमाग लाव पहिले, अंधी नको मारूस. पर्याय नाही आहे तिथे. सांगा बरं काय वाटतं तुमचं उत्तर? गुड गुड. ज्यांचा आला त्यांनी चुप राहावं, ज्यांचा नाही आला त्यांनी करत राहावं. वो अपनी गुड़िया बड़ी एक नंबर दिख रही है ना, वो मेरे को सिखाना बरो बाळा, कैसे बांधा जाता है तो. ठीक है हो मेरा. गुड गुड गुड. हो बापा, हो ना, बांधता येते ना बाळा तुला? काहून नाही? तिला नाही बांधता येईल तर कसं सांगतो? आपण अनायाला शिकवू तसाच बांधणं. वो सॅटरडे को आएगी पक्का, प्रॉमिस प्रॉमिस. पुन्हा एकदा सांगतोय, शुक्रवारला तुमची मराठी राहतो, शनिवारला रिझनिंग राहत. हे लक्षात. म्हणजे उद्याला शुक्रवार आहे ना, उद्याला शुक्रवार आहे ना, तर उद्याला तुमचं मराठी आणि शनिवारला रिझनिंग. चला झालं. कोणाचं बाकी आहे? चला बघा, आन्सर चेक करा पहिले. काय वाटतं? पाय सगळ्यात पहिले काय करणे? 8×2 मग तिरपा 9×3 भागिला 9×2 असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट करू शकता. 8×2 मायनस आहे म्हणून मायनस 9×3 = 27 आणि त्याच्यानंतर 9×2 = 18. लहान मधून मोठी जात नाही सर, म्हणून मोठ्यामधून लहान मायनस करणे. आता तो 6 गेला 1, 2तून 1 गेला 1 म्हणून 11/18 कोणाचा उत्तर आला? थांबा 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 थांबा. मी जितकं विचारतो तितकं मी तुला पहिलंच म्हटलं होतं शेंबळे, मधात बडबड नको करूस म्हणून. मी तुला उत्तर विचारलं का? मला माहित आहे ना कोणी काय काय केलं असेल म्हणून. एक मिनिट काही हरकत नाही. तिथं आता बघा, भलेही लाईट गेली असेल, डोंट वरी. एक गोष्ट सांगा मला फक्त, की जे तू आपलं उत्तर आलं होतं, मला वाटतं किती आलं होतं? 11/18 जो आपलं उत्तर आलं होतं, त्यामध्ये 11 हा 11/18 कोणाचं उत्तर आलं तर सांगा बरं, हात वरती. बाळानं तुम्ही तिथे चुकला, तू पण चुकला. जेव्हा केव्हा आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतो ना, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच्या द्यायचं. आणि तुमची मोठी संख्या कोणती होती? त्यामध्ये 27 मोठी होती, त्याला पॉझिटिव्हचा चिन्ह होता. बरोबर आहे? अरे बरोबर आहे की नाही? तर अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवाल, की मोठ्या संख्येचं चिन्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह देणे. काय देणे? निगेटिव्ह देणे. जो काही असेल मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणून तुमचं उत्तर त्यामध्ये काय आलं पाहिजे होता? -11/, आणि -11/18 कोणाचं उत्तर आलं? पहा असं असते. -11/18 हा तुमचा उत्तर पाहिजे. तिथं नोट काय लिहून ठेवाल, की मोठ्या संख्येचा चिन्ह देणे, आणि मोठ्या संख्येचा चिन्ह निगेटिव्ह होता, म्हणून तुमचा उत्तर -11/18 आलं. काही डाऊट आहे कोणाला?
काही डाउट है? ठीक है, थोड़ा सा लाइट गई है, थोड़ा सा रुक जाते हैं, उसके बाद चालू करते हैं। ओके, चलो तो लाइट आ चुकी है, अपना सिलसिला हम लोग स्टार्ट करते हैं। और वो स्टार्ट करने से पहले पब्लिक डिमांड पे, पब्लिक डिमांड तो नहीं बोल सकते, लेकिन अपने बच्चों के डिमांड पे एक आरती गाई जाएगी। और वो आरती के थोड़ी सी कहानी बता दूं मैं, कि जिस आर्मी हॉस्टल का मैं हिस्सा था, वहां पे एक कमला काकू करके थी। कमला काकू करके, जो हमारे यहाँ पे खाना बनाने आया करती थी, ठीक है, मतलब हमारे हॉस्टल में। तो उनको चिढ़ाने के लिए, और थोड़ा सा, हालांकि वो बहुत बड़े थे, लेकिन फिर भी एक 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 ऐसा नहीं बोलोगे तो कहीं ना कहीं थोड़ा सा एक लगाव हो ही जाता है ना, क्योंकि माँ बाप से जैसे हम लोग दूर रहते हैं, तो वहां पे जो अपने साथ हमारे, मतलब हमको जो ख्याल रखने वाले होते हैं, कहीं ना कहीं उन लोगों के साथ एक रिश्ता बन जाता है ना। तो थोड़ा सा हंसी मजाक हम लोग उनके साथ करते थे, ठीक है। तो मैं अगर सपोज बताऊं ना बच्चा, तब तक ये अपना बोर्ड भी चालू हो जाएगा, है ना। तो ऐसी एक आरती मैंने उनके लिए बना लिया था, ठीक है, ऐसे ही, यूं ही, ठीक है। तो वो आरती के बारे में थोड़ा सा मैं अगर सपोज आपको गा के सुनाऊं या ऐसे बोल के सुनाऊं, बताओ। अरे ऐसे बोल के भी बताओ तो भी चलेगा ना यार, नहीं चलेगा क्या? अच्छा ठीक है, तो देखना, इधर उधर बताने का नहीं, मैं सच बोल रहा हूँ, ठीक है ना। नहीं तो वो कमला काकू फिर से भाई बेलना पकड़ून माझ्या मागे धावल रे बाबा। वो हॉस्टल भर दौड़ी थी मेरे पीछे, मैं सच बता रहा हूँ, जब मैंने वो गाना उनके लिए गाया था। हो खतरनाक, और जो मैं भक्का भगा था, पूछो मत, समझ रहे हो। तो वो आरती ऐसी थी भाई, कैसी, तो सुन लो। लेकिन मेरे साथ गाओगे क्या? पक्का? तो देखो, जय देव, जय कमला काकू, तुमचा पोरगा खाते गुटखा तंबाखू। अरे खाते तर खाते शिवा पण देते. देते तर देते, दाखवते चाकू, दाखवते चाकू। जय कमला काकू। भाऊ खरंच सांगतो, जे पेलना पकडून धावली होती का नाही माझ्या माग, खतरनाक हाँ? और आज भी याद करती मुझे वो उस चीज के रिगार्डिंग। अभी भी मैं जब गया था मेरे हॉस्टल में, वही सेम मौसी वहीं पे कंटिन्यू, मेरे ख्याल से अभी 20-25 सालों से वहां पे वो जॉब कर रहे हैं, ज्यादा ही होगा, है ना, है ना। तो सोचो, तो अभी भी उनको वो याद था, अरे यही है वो राज जिसने कमला काकू को फेमस किया था, समझ रहे हो, उस चीज के रिगार्डिंग। अच्छा हाँ, एक बार मैं अभी भी जैसे जाऊंगा ना, मैं हॉस्टल में जाने ही वाला हूँ, मेरे हॉस्टल में अभी रिसेंटली, ठीक है। तो मैं उनके साथ एक वीडियो बना लूंगा आपके लिए, ठीक है, और वही गाना गाऊंगा उनके साथ, ठीक है। नहीं वाह वाह, फिर से विलन लेके पकड़ी तो मेरे तरफ, नहीं 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 नहीं, बस याद दिला दूंगा उनको, याद दिला दूंगा, ठीक है। चलो बच्चा सामने जाए, देखो हमने क्या क्या सीखे थे, ये सब हो गया था अपना, रिफ्रेशमेंट भी हो गया। बाप रे, ये क्या था रे, ये क्या है भाई? हाच आपला प्रश्न होतो, बरोबर आहे। आपलं झालं काय, तुम्ही मुलं गलती काय करता बघा रे बाळांना, उत्तर याला देऊन देता, आणि पर्यायामध्ये हाच उत्तर असते बरं, 11 बाय, काय उत्तर असते, 11 बाय, एक मिनिट बाळा, हा, 11/18 उत्तर असतेच असते, पण इथे तुम्ही फसता. कसं? कारण की तुम्ही लहान संख्यामधून मोठी संख्या वजा केली ना रे, अय माता, लहान संख्यामधून मोठी संख्या वजा केली, बरोबर आहे, पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, मायनस आहे ना. तर जेव्हा मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असते, उत्तराला पण मायनसचं चिन्ह द्यायचं, तेव्हाच तुमचा उत्तर तो सक्सेस राहतो. काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? उलुसा तरी, थोडसा तरी, चला. तर आता एक एक प्रश्न दिला तर तुम्ही करू शकाल का? नाही, तुम्हाला दिलं होतं, झालं. चला नेक्स्ट जाऊया गुणाकारामध्ये. काय? गुणाकार, गुणाकार म्हणजे मल्टीप्लाय. साधा गुणाकार तर सगळ्यांना येतो रे,
साधा गुणाकार सगळ्यांना येतो. 2 3 जा 6, 4 7 जा 28, 16 9 जा 144, 13 9 जा 170. हे धडाधड येतात तुम्हाला. अरे वा, गुड गुड. म्हणजे आता तुम्ही कुठपर्यंत पोहोचला रे टार्गेट? गुड. 18 तक हमारे बच्चे अभी टेबल में महारत हो चुके हैं. अभी नेक्स्ट हफ्ते एक बढ़ा देना, 19 कर देना. ठीक है? नाही नाही, अच्छा 20च्या लिहायची गरजच नाहीये. ठीक आहे, 20 पर्यंत करून टाका. 20 पर्यंत टेबल, 20 पर्यंत वर्ग, 20 पर्यंत घन. समजलं ना? बघा बघ बघ. एक एक टार्गेट पकडायच्या, थोडस छोटं छोटं साईडला लिहायचं. होते. नाही झालं तर मागचं पेज असते. लक्ष द्या. भाडे तुम्ही कुठपासनं लिहिता? 12 पासून 20 पर्यंत जागा नाही भेटेल, त्यामुळे झाली. नाही, ते 2 पर्यंत, 2 पासूनच लिहिलं. हा ठीक आहे. चला बघा, गुणाकार कसं करणे. आता होतं कसं बाळा माहित आहे का? लक्ष दे. बघा, गुणाकारामध्ये कसं डील करायचं. जर मी म्हटलं 3/7 गुणीला, लक्ष दे बघ, 21/6 काय. व्हॉटचे मुलं इथं काय गडबड करतात माहित आहे का? खूप सारे मुलं धरतात आणि गुणाकार दिसते म्हणून इथं तिरपा गुणाकार करतात. कसं? 3 सक 7, 21 भागीला 7 सक. अरे सत्याना, अरे तुम्हीच नाही, जे आपल्याकडे पोलीस भरती आर्मी भरतीचे मुलं असतात ना, ते पण असेच गलती करत होते आधी. समजलं का? समजलं का? ते पण असेच गलती करायच्या आधी. म्हणजे मोठे मोठे पण मुलं गलती करतात असं सांगण्यामागचा माझा उद्देश आहे. तर असं करायचा नाही. अशा वेळेस काय करायचं? 2 नियम लावायचे. पहिला नियम काय लक्षात ठेवाल की बाळा, खालची संख्या कुठल्या तरी वरच्या संख्येने भाग जातो का? काय म्हटलं मी, एकदा सांगा. किंवा वरची कुठली तरी संख्या खालच्या कुठल्या तरी संख्येने भाग जातो का? हा पहिला नियम. जर हे संख्या वरच्या किंवा खालच्या एकामेकासोबत कटत असतील तेव्हा का नाही, वरची संख्या वरच्या सोबत, खालची संख्या खालच्या सोबत गुणाकार करणे. गुणाकार जिंदाबाद. समजला का जी? आता पहा, वरची संख्या 3 आहे, खाली 7 आणि 6 दिसते. 3च्या फळ्यात 7 येतो का? हेड येते ना जी? म्हणजे वाघाचे 3 1 आणि 3 2. चला, खालची संख्या 2 आहे, 2च्या फळ्यात 21 येते का जी? खालची संख्या 7 आहे, वरच्या फळ्यात 21 येतो का जी? तर 7 1 7 3 उरलं काय? 1 × 3 आणि 1 × 2. समजला? बघ बाळा बघ, 3/2 हा तुमचं काय आला? उत्तर. काही डाऊट आहे का कोणाला तरी? थोडसा तरी? चल लक्ष दे. दुसरा प्रश्न पाहूया. आता तुम्ही करून दाखवू शकता का? 14 भागीला का नाही भाऊ 3 गुणीला 21 भागीला का नाही भाऊ 7. सांगाल बरं उत्तर काय असेल? मस्त उत्तर आहे बाळा याचं. एकच नंबर उत्तर आहे. एकच नंबर उत्तर आहे भाऊ. सांगू शकाल का? चला मीच सांगतो, पहा. अच्छा ठीक आहे, चेक करा आता मी जे केलं आहे आणि तुमचं जे उत्तर आलं ते बरोबर आहे का? पाय, 7च्या फळ्यामध्ये 14 येतो ना? अरे 21 येतो रे. 7 1 7, 7 3 21. तर खाली पण 3 वरती पण 3, मेला काय उरला? 14. तुम्ही कसं केलं असाल सांगतो. तुम्ही कसं केलं असाल? 14/3 21/7. तुम्ही काय केलं मी सांगू? तुम्ही काय केलं? तर 7 1 7 7 2 14, 3 1 3 3 7 21 आणि 2 × 7 म्हणजे 14. तुम्ही असं केलं असतं बघा.
आणि राहतात पण. म्हणून कोणाचा दिमाग कोणत्या वेळेस कसा चालला याचा काही नेम आहे का? हा काही सांगता येतो का? नाही ना. बस किसी ने वैसा किया होगा या किसी ने ऐसा किया होगा. बस उत्तर येण्याचे ना मतलब भाऊ. ठीक आहे. पण यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात राहिलं पाहिजे? पाढे. जिसको किसी को भाई अच्छा खासा टेबल्स आते हैं उसके लिए मैथमेटिक्स सच बता रहा हूं चिल्लरहून चिल्लर आहे भाऊ. चिल्लरहून चिल्लर. आता तुम्हाला जसे फाडे येत आहेत 20 पर्यंत, वर्ग येत आहेत, घन येत आहेत, एकूण 18 पर्यंत शायद है ना. तर तुम्हाला थोडंसं बरं वाटतं ना कॅल्क्युलेशन करत असताना. आणि जे आता नवीन असतील त्यांना कुठे ना कुठे थोडासा असा कमी वाटत असेल. पण येणार, तुम्ही पण छान होणार. पण त्यासाठी रोजचं जसं यांनी टार्गेट पकडलं होतं, आम्ही रोजचे 2-2 फाडे करत होतो. बरोबर आहे. एक एक हप्त्याला आम्ही टार्गेट दिलं होतं की बाळा तुम्हाला इतके फाडे करायचे आहेत. तसं तुम्ही पण प्रयत्न करा. बरोबर आहे. एका दमाने तुम्ही 18 पर्यंत पोहोचला का रे? नाही ना. हळूहळू हळूहळू आलं की नाही आलं. आता एक हप्ता अजून तुम्हाला देणार आहे मी, त्याच्यामध्ये तुम्ही अजून 2 फाडे वाढवणार आहात. म्हणजे झाले 20. आपल्याला 25 पर्यंत फाडे, 30 पर्यंत वर्ग, 30 पर्यंत घन. बस. तितकं काहीच नाही करणे. बस. जर होत असतील तर करून टाकू. ठीक है. चलो कोई डाउट बच्चा? ये समझ में आया नहीं आया? सभी को? सभी को? सर सर प्रश्न की 3/7 गुणिला 5/2. तर मग अशा वेळेस का करायचं जी? जर खालची संख्या वरच्या सोबत नाही कटत आहे, वरची संख्या खालच्या सोबत कटत नाहीये, अशा वेळेस का करायचा? तर वरची संख्या, दुसरा नियम, वरची संख्या वरच्या सोबत, खालची संख्या खालच्या सोबत. म्हणा जर वरची किंवा खालची संख्या एकामेकासोबत कटत नसेल तेव्हा वरची संख्या वरच्या सोबत, खालची संख्या खालच्या सोबत. जिंदाबाद जिंदाबाद. गुड. चलो 3 गुणिला 5 7 गुणिला 2 5 7 गुणिले 14. हा तुमचा उत्तर. समजला का जी? ठीक आहे. तर मग तुम्ही नेक्स्ट मला करून दाखवा का? 11/8 गुणिला 2 नाही 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 गुणिला 7/, आपण काय पकडू 5. चला सांगा बरं. उत्तर पण आला. ठीक आहे. तर बरं चेक करा बरं खरंच तुमचं उत्तर आला का? वरची संख्या वरच्या सोबत, खालची खालच्या सोबत. 11 × 7 8 × 5. 11 × 7 8 × 5. काही डाऊट आहे का? आलं होतं सगळ्यांचं? अशा प्रकारे डील करायचा भाऊ. अशा प्रकारे डील करणे. आणि सांगतोय त्या गोष्टी छान पद्धतीने वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आम्ही ऍप मध्ये ऑलरेडी करून ठेवलेले आहेत. आता फक्त मी तुम्हाला काय सांगतोय, एक टाईपचं थोडस रिव्हिजन घेतोय, कारण की यावर आधारित मस्तपैकी प्रश्न आपण उद्याला खतम करणार. जोरदार. उद्याचा क्लास अजून जोरदार राहणार आहे, हा लक्षात घ्या. ठीक आहे. चल बघा नेक्स्ट. लक्ष दे लक्ष दे. बघा जर मी तुम्हाला म्हटलं भाऊ काय एकच नंबर, आता पाहू भागाकार पद्धत नाही रे. भागाकार म्हणजे याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता? डिव्हिजन. इंग्लिश मध्ये काय म्हणता? डिव्हिजन. कोणता सण? नाही तर म्हणाल दिवाळी. दिवाळीचा सण. चला पहा यामध्ये एक नियम लक्षात ठेवा. म्हणा अपूर्णांकांच्या भागाकार करत असताना, अपूर्णांकांचा भागाकार करीत असताना ज्या अपूर्णांकाच्या समोर भागाकाराचा चिन्ह असतो त्याला पकडणे, उलटा पालटा करणे, त्याच्या समोर गुणाकाराचा चिन्ह लावणे. भाऊ तसाच मी तुला पकडीन,
उलटा पालटा करीन आणि मस्त पैकी बंबर दना दन देईन. समजला का? नाही ते दोघही जण काय अय चिरकुट त्याच्या विषयी तुला हा ते दोघं हा ठीक आहे. उलटा पालटा दंडन पाय मग आम्ही तुझ्यासोबत गुन्हागार खेळून हा ठीक आहे. चल पहाजी अय काय म्हटलं बाळा मी 7 कारामध्ये 9 भागीला अगर 18 असते. अरे 18 नाही घेऊ 21 घेतो ठीक आहे. पाय 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 पाय. मी काय म्हटलं बाळांनो त्या समोर भागाकाराचा चिन्ह असतो. कुणासमोर आहे? 9/21च्या. तर त्यालाच काय करणे? उलटाचा पालटा करणे आणि त्याच्या समोर गुणाकाराचा चिन्ह देणे. आणि आता गुणाकार आल्यावर अय माता गुणाकार आल्यावर याच्या आधीचं जे केलं होतं तेच गोष्ट करणे. काय केलं होतं? बघणे की भाऊ वरची संख्या खालच्या सोबत कटते का किंवा खालची संख्या वरच्या सोबत कटते का. बस इतकंच करायचं की नाही? कटते का? हो पण तिना एक तिना तिरी काटा एक 7 तिरी 3 भागीला एक 3 मेला उत्तर ए. मधला काय जी दिसाला किती होपताच होता आणि उत्तर केवढूसा आला जी उलूसा आला उलूसा आला की नाही आला. समजलं? एक जर मी तुम्हाला दिलं तर मला करून दाखवू शकाल? चला चालू व्हा मग. 25/64 भागीला बाळा 5/8 त्यांनी हात वरती करावं. मधामध्ये टमटम बोलावं नाही. फक्त विचार करा रे की कोणासमोर भागाकाराचं चिन्ह आहे. समोर म्हटलं मागे नाही. ज्याच्या समोर भागाकाराचं चिन्ह असेल त्याच संख्येकार घेऊन पालटा करा. समजला का जी? एक नंबर प्रश्न आहे ना जी. तर ठीक आहे. आता उत्तर मी सांगतो पहा मॅच करा तुमच्यासोबत होतो का. बघा बाळा 25/64 तर टेन्शनच नाही. याच्या समोर आहे ना बाळा भागाकाराचं चिन्ह. याच्या समोर भागाकार असतो त्याला गुणाकार करणे आणि उलटाचा पालटा करा. काय 8 आहे का 8/5 करणे. काही डाऊट आहे का जी? अजी काही डाऊट आहे का जी? आता मी का म्हणतो पाय ना 5च्या फाळ्यात 25 नाही. 5 5 8च्या फाळ्यात 64 नाहीये का? 8 8 म्हणजे उत्तर वरचा 5 आणि खालचा 8 भडाकसे तुमचा ना. कुणाच्या उत्तर 5/8 आलं होतं? कोणी सांगेल का रे? आलं होतं पक्का पक्का. तर बघा अशाच पद्धतीने आम्ही अभ्यास करतो. अशा डिटेल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कुठे नाही कुठे आम्ही छान पद्धतीने डिस्कस करत असतो आणि केलं पण आहे. अगर सपोज तुम्हाला आमच्या सोबत जोडायचं असेल आमचा एक ऍप आहे तो तुम्हाला आम्ही शेअर करत असतो. काही रजिस्ट्रेशन प्रोसेस असतोय. त्या प्रोसेस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून सगळं विचारू शकता. सगळं डिटेल तुम्हाला मिळेल. ठीक आहे. अजून पण ऍडमिशन सुरूच आहेत आणि आताही काही वेळ गेलेली नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल आमच्यासोबत जुडावं छान पद्धतीने अभ्यास करावं बिंदास्त कॉल करा. सोबत अगर सपोज पॉसिबल होत नसेल तर आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवू शकता. म्हणजे जे काही व्हिडिओज तुम्हाला नवोदयच्या बाबतीमध्ये येतात ते तुम्हाला इझिली भेटतात. आय होप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तब तक खुश रहिए ख्याल रखिए. थँक्यू सो मच. टाटा बाय बाय नमस्ते. थँक्यू.